आकाशवाणी पुणे. मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निसर्ग रक्षण ही आपली संस्कृती असल्यानं वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनाचे चांगले परिणाम दिसत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आंतरराष्ट्रीय बिग कॅट आघाडीचा प्रारंभ. अयोध्येत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. आण्विक स्रोतांद्वारे देशात 2047 पर्यंत 9% ऊर्जा योगदानाची शक्यता. देशभरातल्या आरोग्य केंद्रांना कोविड सज्जतेच्या सूचना आणि पारंपरिक खेळांसाठी मुलींकरता देशातलं पहिलं स्टेडियम चंद्रपूरमध्ये उभारण्यात येणार. आता सविस्तर बातम्या. निसर्गाचं रक्षण हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. या संस्कृतीमुळेच वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनाबाबत चांगले परिणाम दिसून येत आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कर्नाटकात मैसूर इथं केलं. इथल्या व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशातल्या विविध जमातींमध्ये निसर्गाची वाघाची पूजा करण्याची संस्कृती आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. देशात 75 वर्षांनी चित्त्याचा जन्म झाला आहे. हे देशातील जैवविविधता सुधारत असल्याचं द्योतक आहे, असंही ते म्हणाले. आज भारतात सर्वाधिक आशियाई हत्ती, एकशिंगी गेंडा, बिबट्या आणि वाघ आहेत. वनक्षेत्राचं प्रमाणही 2200 चौरस किलोमीटरपर्यंत वाढलं असून पर्यावरण संवेदनशील क्षेत्रही 486 पर्यंत वाढली असल्याचं त्यांनी नमूद केलं. पंतप्रधानांनी यावेळी देशातल्या वाघांच्या स्थितीवरील अखिल भारतीय व्याघ्र अंदाज अहवालही प्रसिद्ध केला. देशातली वाघांची संख्या 2018 मध्ये 2967 होती, ती आता 3167 झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. वाघांची शिकार आणि बेकायदेशीर व्यापार यांना आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स अर्थात व्याघ्रकुळ आघाडीचा आरंभ यावेळी करण्यात आला. तसंच व्याघ्र प्रकल्पाच्या वर्धापन दिनानिमित्त एका खास नाण्याचं अनावरणही मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. व्याघ्रकुळ आघाडीमुळे अनेक देशांमध्ये वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता यांची संख्या वाढण्यास मदत होईल. तसंच प्रशिक्षण, संशोधन आणि सर्वोत्तम उपक्रमांची देवाणघेवाण करण्यास प्रोत्साहन मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी मोदी यांनी कर्नाटक आणि तामिळनाडूमधल्या बांदीपूर, थेप्पाकडू आणि मदुमलाई इथल्या व्याघ्र प्रकल्पांना भेट दिली. पंतप्रधानांनी ऑस्कर विजेत्या एलिफंट विस्परर्स या माहितीपटात चित्रित झालेले वनकर्मचारी पती-पत्नी बोम्मा आणि बेली यांच्याशीही संवाद साधला. वन्य प्राण्यांची शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचीही त्यांनी माहिती घेतली. प्रभू श्री रामचंद्र यांचं जन्मस्थळ असलेल्या अयोध्या नगरीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अयोध्या इथं पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर प्रदेशाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी राम जन्मस्थळाचं दर्शन घेतलं. तसंच हनुमानगढी इथं भगवान मारुतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी जैन मंदिरात जाऊन भगवान महावीरांचं दर्शन घेतलं. तसंच मंदिर बांधकामाची पाहणी केली. यावेळी महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची घोषणा केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचंही शिंदे म्हणाले. महाराष्ट्रातल्या जनतेच्या हितासाठी सरकारनं घेतलेल्या निर्णयांची माहिती त्यांनी इथल्या माध्यमांना दिली. राज्यातल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी स्वतः पाठपुरावा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येत श्रीरामचंद्राच्या दर्शनासाठी गेली असून त्यांची श्रद्धा रामावर आहे, तर आमची श्रद्धा शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यावर आहे, अशी टिप्पणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल नाशिकमध्ये केली. पवार यांनी माध्यमांशी बोलताना सरकारच्या भूमिकेवर टीका केली. अवकाळी आणि अतिवृष्टी यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. अशावेळी शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यापेक्षा मुख्यमंत्री अयोध्येला गेले आहेत ते योग्य नाही, असं पवार म्हणाले. देशात आण्विक स्रोतांद्वारे वर्ष 2047 पर्यंत 9% ऊर्जा योगदानाची शक्यता अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केली आहे.
भाभा अणुसंशोधन केंद्रातल्या वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या गटाची आढावा बैठक सिंह यांनी काल मुंबईत घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वर्ष 2030 पर्यंत 20 गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचं लक्ष्य असून भारतासाठी हा अत्यंत महत्वाचा टप्पा ठरणार आहे. त्यामुळे अमेरिका आणि फ्रान्स पाठोपाठ भारत जगातला 3ऱ्या क्रमांकाचा अणुऊर्जा उत्पादक देश ठरेल असं सिंह यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं प्रशासन सुलभता आणि व्यवसाय सुलभता आणण्यासाठी गेल्या 9 वर्षात 2000हून अधिक कालबाह्य कायदे रद्दबातल केले असं जितेंद्र सिंह यांनी काल यशराज रिसर्च फाउंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. नागरिकांचं जीवनमान सुलभ करणं हे सुशासनाचं ध्येय असतं असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात या कार्यक्रमातून देशातल्या कोट्यवधी लोकांशी संवाद साधतात. या कार्यक्रमाचा 100वा भाग या महिन्यात प्रसारित होणार आहे. या निमित्तानं या विशेष मालिकेद्वारे मन की बात या कार्यक्रमातली पंतप्रधानांची काही निवडक भाषणं आकाशवाणी सादर करत आहेत. न खाऊंगा ना खाने दूंगा हे वचन मोदी यांनी सत्तेवर येताना मतदारांना दिलं होतं. भ्रष्टाचाराची कीड रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी भ्रष्टाचारी शेवटी गरीब लोकांच्या आयुष्याबरोबर खेळतात हा मुद्दा मांडत मन की बातमध्ये पंतप्रधानांनी नागरिकांना भावनिक साथ घातली होती. कायद्याचं भय घालण्यापेक्षा नागरिकांशी संवाद साधण्याचा हा मार्ग अवलंबताना पंतप्रधान म्हणाले होते. अभी भी कुछ लोगों को लगता है कि ये भ्रष्टाचार के पैसे, ये काले धन, ये बेहिसाबी पैसे, ये बेनामी पैसे, कोई न कोई रास्ता खोज करके व्यवस्था में फिर से ला दूं. वो अपने पैसे बचाने के फिराक में गैर कानूनी रास्ते ढूंढ रहे हैं. दुख की बात यह है कि इसमें भी उन्होंने गरीबों का उपयोग करने का रास्ता चुनने का पसंद किया है. गरीबों को भ्रमित कर, लालच या प्रलोभन की बातें करके, उनके खातों में पैसे डाल करके या उनसे कोई काम करवा करके पैसे बचाने की कुछ लोग कोशिश कर रहे हैं. मैं ऐसे लोगों से आज कहना चाहता हूं, सुधरना न सुधरना आपकी मर्जी, कानून का पालन करना न करना आपकी मर्जी, वो कानून देखेगा क्या करना, लेकिन मेहरबानी करके आप गरीबों की जिंदगी के साथ मत खेलिए. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोविड-19च्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि त्यासंदर्भातल्या व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी सर्व आरोग्य केंद्रांवर आज आणि उद्या सराव प्रात्यक्षिकं घेण्यात येणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी शुक्रवारी देशातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांशी दूरस्थ पद्धतीनं बैठक घेऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांना या 2 दिवसांच्या सराव प्रात्यक्षिकांबद्दल सूचना केली होती. चंद्रपूर बल्लारपूर मार्गावर एसएनडीटी विद्यापीठाच्या उपकेंद्रात लगोरी, खो खो यासारख्या पारंपरिक खेळांसाठी मुलींकरता अत्याधुनिक इनडोअर स्टेडियम उभारण्यात येईल. फक्त मुलींसाठी असं हे देशातलं पहिलं स्टेडियम असेल अशी घोषणा चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल मूल इथं केली. राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. क्रीडा क्षेत्रात आपलं राज्य पुढे यावं यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहोत. राज्यातले 3 स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक चंद्रपुरात असून जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रात विकास होण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याची ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली. अमरावतीमधल्या नागरिकांनी फिट इंडिया मोहिमेत सहभागी होत सुदृढ आरोग्यासाठी पळण्याचा आणि कसरतींचा व्यायाम करत निरामय आणि सुदृढ आरोग्याच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे. देशातल्या नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीनं सुदृढ आणि सक्षम व्हावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना फिट इंडियाचा संदेश दिला. यातूनच अमरावतीवासियांनी प्रेरणा घेतली आहे. अमरावतीमधले ज्येष्ठ व्यायामतज्ञ दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या या मोहिमेत अमरावती जिल्ह्यातले सुमारे 250 पेक्षा अधिक धावपटू सहभागी झाले आहेत. पाटील यांनी आकाशवाणीला या मोहिमेची माहिती दिली. या मोहिमेचा भाग बनून शहरातील नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने नियमित व्यायाम करणे किती आवश्यक आहे ही बाब त्यांनी सर्वांना समजून सांगितली. याचाच एक भाग म्हणून अमरावती शहरामध्ये नागरिक फिटनेसबाबत जागृत होतेच, परंतु या पंतप्रधानांच्या आव्हानानंतर अमरावती शहरातील नागरिकांचा सहभाग वाढत आहे
आणि यामध्ये सहभागी झाल्यामुळे नागरिकांना त्याचे महत्त्व समजले आहे. त्यांना व्यायाम केल्यामुळे त्याचे काय फायदे आहे हे लक्षात येऊ लागले आहे आणि यामध्ये हळूहळू नागरिकांचा सहभाग हा वाढत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून रनिंगचे महत्त्व आणि प्रशिक्षण यावर विशेष भर दिल्याने या मोहिमेत च्या अंतर्गत काही मॅरेथॉन रनर तयार होत आहे. ही एक विशेष बाब आहे आणि मॅरेथॉन रनर एकदा तयार झाल्यानंतर तो अनेक वर्ष फिटनेस ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी होऊ शकतो. अमरावतीमध्ये जवळपास आता 70 ते 80 असे रनर्स आहेत की जे कुठल्याही मॅरेथॉनमध्ये भाग घेऊ शकतात. या रनर्सपैकी काहींनी फुल मॅरेथॉन ज्याचं 45 किलोमीटर अंतर असते अशाही मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेला आहे आणि काहींची तयारी तर काही अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याची देखील चालू आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये उत्तम संघटन असून प्रामाणिक कष्टाळू कार्यकर्त्यांचा संच आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला नक्कीच यश मिळेल असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी शनिवारी लोकसभा प्रवास योजनेच्या आढावा बैठकीमध्ये व्यक्त केला. कराड यांनी धाराशिवमध्ये लोकसभा गाभा समिती आणि या अंतर्गत समाविष्ट 6ही विधानसभा गाभा समिती सदस्यांची बैठक घेतली. पक्षात संघटन आणि सेवाकार्य अतिशय महत्वाचं असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मोठ्या ताकदीनिशी काम करेल असा विश्वास कराड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथं महालक्ष्मी यात्रोत्सवाला हनुमान जयंतीपासून सुरुवात झाली. सलग 15 दिवस अमावस्येपर्यंत ही यात्रा चालते. आदिवासींची आदिमाता अशी ओळख असलेल्या या महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह गुजरात, राजस्थान, दिल्ली आदी ठिकाणांहून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत विवळवेढे इथं डोंगरावर आणि डोंगराच्या पायथ्याशी अशी पांडवकालीन 2 मंदिरं आहेत. यात्रोत्सवानिमित्त चोख पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही, खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. या यात्रेमुळे ग्रामीण भागातल्या अनेक कुटुंबांना रोजगारही मिळत आहे. हर घर जल या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या सुमारे 1300 योजनांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गापूर इथं दिली. जलजीवन अभियानाअंतर्गत विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. दुर्गापूर पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सुमारे 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून 100% नळ जोडणी करण्यात येणार आहे. आदिवासी टोकरे कोळी आणि इतर जमातींसह समाजाला न्याय मिळवून देण्यात असमर्थ ठरलेला आदिवासी विकास विभाग आणि समित्या बरखास्त कराव्यात यासह इतर काही ठराव जळगावात झालेल्या या समाजाच्या मेळाव्यात मंजूर करण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आदिवासी कोळी महासंघ आणि आदिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री डॉक्टर दशरथ भांडे हे होते. गडचिरोली जिल्ह्यातल्या टिप्पागड जंगलात नक्षलवाद्यांनी पुरून ठेवलेली स्फोटकं पोलिसांच्या विशेष अभियान पथकानं शोधून काढली. त्यामुळे मोठा घातपात टळला. नक्षलविरोधी अभियान पथक आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांना ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्राच्या परिसरालगतच्या रस्त्यावर एक 12 बोर रायफल, देशी बनावटीची स्फोटकं आणि अन्य साहित्य पुरून ठेवलेलं आढळलं अशी माहिती पोलीस विभागानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, चिंचणी, तारापूरच्या समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद हेलिकॉप्टर उडताना पाहून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. मात्र पर्यावरण संरक्षण अभियानाअंतर्गत सर्वेक्षणासाठी हे हेलिकॉप्टर फिरत असून यासाठी रितसर परवाना घेण्यात आला आहे असं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं. भारताच्या प्रियांशू राजावत यानं फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ऑर्लिन्स मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धांमध्ये पुरुष एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं. अंतिम फेरीत त्यानं डेन्मार्कच्या मॅग्नस जोहान्सनवर 21-15, 19-21, 21-16 अशी मात केली. राज्यात अहमदनगर जिल्ह्यात काल गारांचा जोरदार पाऊस झाला. धनगरवाडी शिवारात विजेचे खांब पडल्यानं वीज पुरवठा खंडित झाला आहे. वाशिम जिल्ह्यात काल मोठी गारपीट झाली. नव्यानं पेरणी केलेल्या पिकांबरोबरच संत्रा बागेचं मोठं नुकसान झालं आहे. हिंगोली आणि नाशिक जिल्ह्यालाही काल गारपिटीचा फटका बसला. पुण्यातही काल पावसाच्या सरी कोसळल्या. काही भागात गारांचा पाऊस झाला. हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात अंशतः ढगाळ वातावरण राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह जोराचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
शेवटी पुन्हा ठळक बातम्या. निसर्ग रक्षण ही आपली संस्कृती असल्यानं वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनाचे चांगले परिणाम दिसत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आंतरराष्ट्रीय बिग कॅट आघाडीचा प्रारंभ. अयोध्येत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. आण्विक स्रोतांद्वारे देशात 2047 पर्यंत 9% ऊर्जा योगदानाची शक्यता. देशभरातल्या आरोग्य केंद्रांना कोविड सज्जतेच्या सूचना आणि पारंपरिक खेळांसाठी मुलींकरता देशातलं पहिलं स्टेडियम चंद्रपूरमध्ये उभारण्यात येणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.